कळंबा तलावाच्या समोर तुमचं स्वप्नातलं घर आता रियालिटी मध्ये। कोल्हापूर शहरापासून अगदी जवळ, निसर्गाच्या कुशीत, जिथे तुम्हाला मिळते शांतता, सौंदर्य आणि सुरक्षितता। 900 स्क्वेअर फुटापासून 10,000 स्क्वेअर फुटापर्यंत रेसिडेन्शियल एनए प्लॉट्स उपलब्ध। प्रशस्त 60 ते 30 फुटी अंतर्गत रोड, स्वतंत्र 7/12 वीज कनेक्शन, वॉकिंग ट्रॅक, सुरक्षा आणि बरंच काही। अधिक माहितीसाठी आता संपर्क साधा। चंद्रांकण बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, कोल्हापूर। गांधी मैदानाच्या विकासावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख रविकिरण इंगवले हे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्यावर गंभीर आरोप करतायत। आज सुद्धा त्यांनी आमदार क्षीरसागरांनी गांधी मैदानाच्या विकासासाठी आलेला निधी खाल्लाय असा गंभीर आरोप करत त्यांच्यात धमक असेल तर त्यांनी आपल्या विरोधात न्यायालयात जावं असं आव्हान दिलंय। शिंदे सेनेचे जिल्हा प्रमुख सुजित चव्हाण यांच्यावरही इंगवले यांनी बोचरी टीका केली आहे। 12 महिन्यामधले 8 महिने वजा केले तर 4 महिने पाऊस असतो आणि त्यानंतर पुन्हा 2 महिने पाणी साचतं। जर गांधी मैदानाला नावच पूर्वी तळं होतं तर त्या तळ्यासाठी 5-5, 10-10 कोटी रुपये निधी आणून राजेश क्षीरसागरांनी काय पराक्रम केला? तर त्या ठिकाणी आहे तसं पाणी गांधी मैदानाच्या विकास कामाचा निधी राजेश क्षीरसागर यांनी खरोखर खाल्ला। मी मीडियाच्या समोर बोलते, त्यांच्या धमक असेल त्यांनी कोर्टात जावं। राहिला विषय त्यांचे जिल्हा प्रमुख सुजित चव्हाण, त्यांची व्याख्याच आहे, जाऊ तिथं खाऊ त्यांना म्हणतात सुजित भाऊ, ही त्यांची व्याख्या लक्षात ठेवा। ते जिल्हा प्रमुख असले, जाऊ तिथं खाऊ त्याला म्हणतात सुजित भाऊ। त्यांच्या धमक असेल कोणाच्या, दोघांनी मला जरा एकत्र खरोखर बोलवावं। उगाच काय तर मला विचारायचं तुम्ही कधी येणार, मी इथंच उभारलोय आणि आपल्याला कधी लढाई करायची नाही। तात्विक मतभेद आहेत। तुमच्या नेत्यानं जो निधी काढला त्या निधीच्या बाबतीत बोला। गांधी मैदानाच्या भोवतीनं जी घरं आहेत 50, 100, 150, त्या घराची वस्तुस्थिती बघा। त्या घरामध्ये मच्छर, त्या घरामध्ये चिलटे आणि त्या घरामध्ये आजारांचं साम्राज्य साहेब झालेलं आहे। तिथली लोक अक्षरशः क्षीरसागरांना शिव्या घालतात, नुसतं प्रचाराला कोणतरी येऊ दे म्हणतात। आणि हे सुजित चव्हाण तिथं जाऊन काहीतरी वाचायचं, स्क्रिप्ट दिलेली असते क्षीरसागरांनी, ती वाचायची। मुळात त्या सुजित चव्हाणांना वाचता येत नाही सरळ। मी मागच्या वेळी देखील बोललो होतो, त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली, त्या प्रेस कॉन्फरन्स हा शब्द इंग्लिशमध्ये सुजित चव्हाणांना लिहिता येतो का? जर आपल्याला नॉलेज नसेल तर ते या भानगडीत पडणे, टेंडर करा, 4 पैसे मिळवा, गाड्या घ्या, मोठं व्हा। मूलभूत सुविधा आणि जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी सुजित चव्हाणांचं आणि राजेश क्षीरसागरांचं सपशेल फेल गेलेले नेतृत्व आहे। हे नेतृत्व फक्त टेंडरमधून पैसे मिळवतात। रविकिरण इंगवलेंनी ईव्हीएम शिवाय निवडणुका घ्या, मग पहा तुमची कोल्हापुरात एक तरी सीट येते का, अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला लगावलाय। एकनाथ शिंदे 500 वेळा येऊ देत, फक्त एकनाथ शिंदेंना तुमच्या माध्यमातून निरोप द्या, ईव्हीएम मशीन न घेता या सगळ्या सीटा कोल्हापूर शहरातल्या यांच्या पडणार, फक्त ईव्हीएम मशीन बाजूला पाहिजे। यांच्या दमक नाही। ईव्हीएम सेटअप असेल तर असे 500 रवी इंगोले आले तरी 500 रवी इंगोले फेल जातील, पण ईव्हीएम नसेल तर ह्या महानगरपालिकेवर आणि कोल्हापूर जिल्ह्यावर 100% शिवसेनेची मशाल पुन्हा एकदा फडकणार। रविकिरण इंगवलेंच्या या आरोपांमुळे शिंदे सेनेचे आमदार आणि जिल्हा प्रमुख तसंच ठाकरे सेनेचे जिल्हा प्रमुख यांच्यातील कलगीतुरा थांबण्याची चिन्ह दिसत नाहीत।